नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ट्रेंडिंग एडिटर ट्युटोरियल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्रिव्ह्यू बघून घेऊया. Rebel against anything. मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे कॅपकट ॲप्लिकेशन. बघू शकता स्क्रीनवर. आणि कॅपकट ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे टर्बो VPN. तो तुम्हाला प्ले स्टोअरला मिळून जाईल. डाउनलोड करून त्याला सेटिंगमधनं ऑन करून मित्रांनो थोड्या वेळ थांबून आपली कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आपण कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. ॲप ओपन झाल्यावर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. नंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून आपल्या मॉडेलची इमेज सिलेक्ट करून घेऊ. मॉडेलची इमेज मित्रांनो ॲड झाल्यानंतर इफेक्टच्या शेजारी स्पेट रेशो त्यावर क्लिक करायचा आहे. पहिलाच ऑप्शन 9.16 हा यावर क्लिक करून राईट क्लिक करून घ्यायचा आहे. नंतर मॉडेलच्या इमेजवर क्लिक करून थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ते बेसिक ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करून स्केलवर जाऊन इमेज आपण अशा प्रकारे फ्रेममध्ये ॲडजस्ट करून घेणार आहे. ते झाल्यानंतर पोझिशनमध्ये जाऊन इमेज ॲक्युरेट मिडलला अशी ॲडजस्ट करून राईट क्लिक करून घेणार मित्रांनो. तर त्यानंतर मित्रांनो आपण सॉन्ग ॲड करणार. नंतर ॲडिओवर जाऊन एक्स्ट्रॅक्टवर जाऊन व्हिडिओ टू एक्स्ट्रॅक्ट आपण सॉन्ग करणार आहे मित्रांनो. सॉन्ग ॲड झाले मित्रांनो. नंतर मॉडेलच्या इमेजवर क्लिक करून ते साईज वाढवून घेणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो सॉन्गवर क्लिक केल्यानंतर आपण ॲटोमॅटिक मागे येऊन जाऊ. नंतर स्प्लाईट मारायचं. नंतर मॉडेलच्या इमेजवर क्लिक करून स्प्लाईट मारायचं आणि एक्स्ट्रा इमेज डिलीट करून घ्यायची. त्यानंतर मित्रांनो कॅप्टिव्हेटिक हा लोगो पण सिलेक्ट करून डिलीट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आपलं सॉन्ग आणि मॉडेल इमेज ॲड झाली. तर मित्रांनो आपण इफेक्ट आणि स्प्लाईट कसं लावायचं ते बघून घेऊ. तर मित्रांनो आपला पहिला स्प्लाईट आहे तो 0.00 बघू शकता स्क्रीनवर. त्यानंतरचा आहे तो 1 सेकंद. त्यानंतरचा आहे तो पण 1 सेकंद. नंतरचा आहे तो 2 सेकंद. मित्रांनो तुम्ही जर सॉन्ग ऐकून बीट लावल्या ना ते खतरनाक लागून जातील मित्रांनो. बघू शकता तुम्ही. त्यानंतरचा आहे तो 3 सेकंद मित्रांनो. त्या पुढचा आहे तो मित्रांनो 6 सेकंद कंप्लीट. त्यानंतर मित्रांनो 8 सेकंद. नंतर 9. नंतर मित्रांनो 10 पॉईंट डॉट. नंतर लास्टचा आहे तो मित्रांनो 12 डॉट बघू शकता स्क्रीनवर. त्यानंतर मित्रांनो आपण पहिल्या इमेजवर जाणार आहे. पहिल्या इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं मित्रांनो कॉम्बोमध्ये जाणार आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथं लावणार आपण पहिल्या इमेजला पेंडुलम 1. पेंडुलम 1 लावणार. नेक्स्ट इमेज लावणार आहे पेंडुलम 2. त्या पुढे लावणार आहे मित्रांनो पेंडुलम 1. त्यानंतर मित्रांनो पेंडुलम 2. ते झाल्यानंतर मित्रांनो तिथनं नंतर आपण जागेवर 10 सेकंदाच्या स्प्लाईटवर लावणार आहे मित्रांनो इनमध्ये जाऊन रॉक वर्टिकली बघू शकता स्क्रीनवर. त्या पुढच्या इमेजला रॉक वर्टिकली लावणार आहे. त्या पुढच्या इमेजला लावला आहे आपण मित्रांनो रॉक हॉरिझॉन्टली. साईज ठेवली 2.9 सेकंद मित्रांनो. आणि राईट क्लिक करायचं मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो आपल्याला यायचं आहे इफेक्टवर मित्रांनो इथं आपण लावला पहिल्या 4 स्प्लाईटला मित्रांनो बघू शकता. म्हणजे इथं 4 सेकंदापर्यंत मित्रांनो आपण लावलं आहे डायमंड झूम अँड हॅलो ब्लर. त्यासाठी मित्रांनो जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवर. इथे तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये हॅलो ब्लर अँड डायमंड झूम मिळेल. त्यावर क्लिक करून राईट क्लिक करून मित्रांनो
ते साईज आपण अशी 3 सेकंदापर्यंत लावून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो परत व्हिडिओ इफेक्टवर जाऊन डायमंड झूम इन लावायचा आहे. त्याची पण साईज आपण तेवढ्या 3 सेकंदाच्या स्प्लॅटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर मित्रांनो आपण लास्टच्या स्प्लॅटला इथं शेक लावणार आहे मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ इफेक्टवर जायचं आहे. इथे तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये शेक हा इफेक्ट मिळेल. ते राईट क्लिक करायचं आहे आणि ते साईज तेवढ्या स्प्लॅटपुरती ठेवून घ्यायचं आहे. ते लावल्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढे इथं आपण लावणार आहे फ्लॅश व्हायब्रेशन, म्हणजे ब्लॅक फ्लॅश आहे हा. त्यासाठी व्हिडिओ इफेक्टवर जाऊन मित्रांनो नाईट क्लबमध्ये जायचं आहे. इथं तुम्हाला फ्लॅश व्हायब्रेशन हा ब्लॅकमध्ये इफेक्ट मिळेल. तो लावायचा मित्रांनो आपल्याला 4 सेकंदापर्यंत. बघू शकता स्क्रीनवर इथपर्यंत लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तिथनं पुढे मित्रांनो आपण लावणार आहे बटरफ्लाय ड्रीम्स. त्यासाठी व्हिडिओ इफेक्टवर जायचं आहे. ट्रेंडिंगमध्ये गेल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला दिसेल बटरफ्लाय ड्रीम्स म्हणून. थोडंसं स्क्रोल केल्यानंतर त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ते साईज आपल्याला तेवढ्या स्प्लाइटपुरती ठेवून घ्यायचे आहे. ते लावल्यानंतर मित्रांनो त्याच्या पुढच्या ह्याला आपण शेक आणि अँगल विंग्स. तर शेक इफेक्ट लावायला मित्रांनो आपल्याला जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवर. इथे तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये शेक इफेक्ट मिळेल. लावून राईट क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्याची साईज तेवढ्या स्प्लाइटपुरती ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो अँगल विंग्स लावण्यासाठी आपल्याला जायचं आहे बॉडी इफेक्टवर. बॉडी इफेक्टवर गेल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच मिळेल अँगल विंग्स म्हणून. त्यावर क्लिक करून त्याची साईज तेवढ्या स्प्लाइटपुरती लावायची आहे. त्याच्या पुढं आपण लावणार आहे मित्रांनो साऊंड वेव्ह. साऊंड वेव्ह लावायसाठी मित्रांनो आपल्याला जायचं आहे बॉडी इफेक्टवर. थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला साऊंड वेव्ह ट्रेंडिंगमध्ये मिळून जाईल. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तो ऑटोमॅटिक ॲड होऊन जाईल. त्याचे म्हणजे त्याला काय ॲडजस्ट करायची गरज नाही मित्रांनो. त्याची फक्त साईज ॲडजस्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक खतरनाक इफेक्ट लागून जाते. त्यानंतर मित्रांनो इथं परत डबल व्हायब्रेशन फ्लॅश लावायचा आहे. म्हणजे फ्लॅश व्हायब्रेशन ब्लॅकमध्ये येत होतो. त्यासाठी जाणार आहे व्हिडिओ इफेक्टवर. नंतर जाणार नाईट क्लबमध्ये. इथं तुम्हाला 2 नंबरला मिळून जाईल. त्याची साईज मित्रांनो लावायची आपल्याला 13 सेकंदापर्यंत. बघू शकता तिथनं लावणारा मित्रांनो हार्ट बीट्स हा लास्टचा इफेक्ट आहे. त्यासाठी मित्रांनो आपण जाणार व्हिडिओ इफेक्टवर. त्यानंतर मित्रांनो थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं लव ऑप्शन मिळेल. त्याच्यावर क्लिक करून थोडंसं स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला हार्ट बीट्स असा लास्टला इफेक्ट मिळेल. त्यावर क्लिक करून राईट क्लिक केल्यानंतर मित्रांनो तो ऑटोमॅटिक लास्टपर्यंत लागून जाईल. बघू शकता स्क्रीनवर. अशा प्रकारे सर्व इफेक्ट लावून झाले मित्रांनो. त्यानंतर आपण जाणार आहे ॲडजस्टवर. ॲडजस्टवर जाऊन मित्रांनो शार्पन 10 लावून घ्यायचा आहे. राईट क्लिक करून ते साईज लास्टपर्यंत मित्रांनो लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो सेटिंगमध्ये येऊन फ्रेम रेट 60 आणि कोड रेट हाय करून व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे.